अरे बाळा, चिंता कशाची करतोस? भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एक अत्यंत महत्वाचे गुपित सांगतो, नीट ऐक. या जगात तुझी भेट कोणाशीही उगाच होत नाही. नातेसंबंध तुला शोधून काढतात. मग ती तुझी सासू असो, सून असो, पती असो, प्रेमी असो, नोकर, ड्रायव्हर, माळी किंवा तुझ्या घराबाहेर रोज येणारा तो कावळा असो, अथवा रस्त्यावरील तो मुका जीव कुत्रा असो. पूर्वजन्मातील अधुरे राहिलेले नाते हे नेहमी परत येते. उदाहरणाने समजून घे. एका मुलाला त्याच्या आई वडिलांनी खूप लहानाचे मोठे केले, खूप शिकवले. तो उच्च शिक्षण घेऊन परदेशी निघून गेला. आई वडील वृद्ध झाल्यावर त्याला म्हणाले, बाळा तू परत ये. तो भारतात परत तर आला, पण कौटुंबिक खटपटींमुळे शेवटी वृद्धाश्रमात राहावे लागलेल्या वडिलांचे निधन झाले. वडिलांचे प्रेम अधुरेच राहिले. देहाचा त्याग केल्यावर आत्मा वर जातो आणि तिथे त्याच्या कर्माचा हिशोब होतो. ज्या वडिलांचे प्रेम अधुरे राहिले होते त्या आत्म्याला इच्छा विचारल्यावर तो पुन्हा त्याच मुलाच्या घरात नातू बनून जन्म घेतो. जन्माला येतात सगळे म्हणतात, हा तर अगदी आजोबांसारखाच दिसतो. आणि जो मुलगा आयुष्यात आपल्या वडिलांवर प्रेम करू शकला नाही, तोच मुलगा आता या